तर गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी रूम तिथे खालचे सिक्युरिटीवाले आहेत ना, ते आलते. मी काय अजून रेंट दिलं नाही, त्यामुळे रेंट पैसे काढायला तो ते काय ऑनलाईन घेत नाही. ते म्हणले कॅशच पाहिजे. मी चावी कुठे ठेवली बस. आत्ता सकाळी 12 वाजले ना, तर मी अंघोळ करून नाही केली. रात्री मला झोपायला 2 वाजले. ओके, रात्री मी टँक बंडला गेलतो, तर मला यायला उशीर झाला, झोपायला पण उशीर झाला. त्यामुळे सकाळी लेट उठलो आणि बसलो तो मोबाईलवर. आणि कालचा व्हिडिओ मी रात्री एडिटच नाही केला, सकाळी उठून एडिट केला आणि अपलोड केला. पोस्ट पण टाकली इंस्टाग्रामला फॉलो करा असेल तर हे स्क्रीनवर आल्याला त्याला फॉलो करा. ठीक आहे? ओके. What I'm saying. Shut up. Don't talk to me like this. तर गाईज बी शिफ्ट संपले 10 वाजता आत्ता, आणि आज नाही कुठं जायचं. आज शांत रूमवर बसायचंय, कुठं सुद्धा जायचं ना आज. ओके, तर काय आता काय बोलायचं तुम्हाला, काय सांगू माझ्याबद्दल. आता तुम्हाला रूमवर गेल्यावर सांगतो मी माझ्याबद्दल तुम्हाला काहीतरी 2 शब्द माझ्याबद्दल. मी जे आत्ता काय बोलणार आहे ना, ते तुम्ही शांत अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वगैरे जमलेले माझ्या मित्रांनो, मी जे तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते शांत चित्तीने ऐकून घ्या. ओके. गणपती बाप्पा मोरया. आमच्या कंपनीत गणपती जर बघितलं ना, सिक्युरिटी वाल्यांनी बघितलं ना, कॅमेरा बिमेरा हाय बाबा इथं दिसतो. ओके, तर काहीच माझा आहे ना नेक्स्ट प्लॅन आहे ना 1 डे ट्रिपचा असणार आहे. तर काहीच ह्या रविवारी आहे ना मी फिरायला जाणार, म्हणजे जाणार फिक्स. ठीक आहे, कुठं जाणार आहे अजून नक्की नाही आहे. तर काहीच मी लास्ट राहायला गेलतो ना, तर तेव्हाच मित्राचं कॉल आलं की पुढच्या ट्रिपला मी सोबत येणार आहे म्हणून. ठीक आहे, त्यावेळेसच ओके म्हणलं होतं. ओके, तर काहीच ह्यावेळेस आहे ना 4-5 जण येते रे फिरायला. मी प्लस आधी पण येतो म्हणलं होता, तो लास्ट वेळेस पण येतो बोलला होता, पण मी त्याला कॉल केला नव्हता कारण लेट झालं होतं म्हणून. ओके, आणि ह्यावेळेस ज्ञानेश्वर जिनेवर असणार आहे. अजून त्याचा एक मित्र वगैरे असं काहीतरी तो पण असणार आहे. तर असं म्हणून मी बघतो प्लॅन 5-6 जण गोळा करायचा. तर नेक्स्ट राईड पण 1 डे ट्रिप असणार आहे 100 ते 150 किलोमीटरच्या. तर नेक्स्ट राईड पण 100 ते 150 किलोमीटरच्या आसपास असणार आहे. ओके, तर आता कुठं असणार आहे? वरंगलला तर मी भरपूर जाऊन आलो आहे. वरंगल नाही, तिकडं यादगिरी गुट्टा वगैरे काही नाही. आय थिंक काहीच करीमनगर किंवा मग ह्या साईडला रामोजी फिल्म साईड आहे ना, त्या साईडला एक मंदिर बघितलेलं आहे. तर त्या साईडला माझं डोळा बघतात, कारण मी आता थोडीशी झोप घेऊन उठलोय. ड्यू कामावून आलतो ना, तर थोडं झोपलो होतो. तर काहीच कामावून आलतो ना त्यावेळेस झोपलो होतो. तर आता उठलो, त्यामुळे माझा चेहरा असं झाला सुजला जरा. ओके, 2 ठिकाणी चालू आहे. एक आहे आनंदगिरी हिल्स म्हणून पण आहे काय, पण आनंदगिरी हिल्स आहे ना, ते असं एक ग्रुप पाहिजे त्याला 10-12 जणांचा. तर आहे ना कॅम्पिंग आहे वगैरे नाही का, माउंटन ठिकाणी कॅम्पिंग, ते फायर वगैरे नाईट असं काहीतरी गेम्स वगैरे आहेत तिथं. पण तिथं जाण्याचा अर्थ काय आहे की तुम्ही जेव्हा संध्याकाळचं जाताल टीमनं 10-12 जण किंवा 7-8 जण ना, ते आनंदगिरी हिल्स. ओके, तर असा विषय चालू होता राईडचा. आणि हे झालं राईडचा. आणि डेलीचा काय विषय चालू आहे, तर मॉर्निंग वॉक वगैरे करतो, दुसरं काय. तर काहीच मॉर्निंग वॉक वगैरे करतो, दुसरं काय. आणि ते काल मला आणि काहीच कंपनीमध्ये जे ते हेल्थ चेकअप झालं ना, तिथं त्यांनी सुई आहे ना, इथं त्यांनी सुई आहे ना असं 2-3 वेळा इकडे तिकडे फिरवली, पण नाही काय झालं. मला त्यांना शिर सापडत नव्हती. तर ते बोलले की जर तुझं काळं निळ झालं तर तिथं बर्फ वगैरला, तर ते फ्लॉग म्हणते तर काहीच ते सुईच्या ठिकाणी बर्फ लाव म्हणली होती, पण तिथे काळा निळ वगैरे काहीच कम नाही झालेली. तर बर्फ वगैरे काय नाही लावलेला, एकदम व्यवस्थित झालेला होते. हा एक असा विषय. ओके, तर काहीच ब्लॉग इथेच थांबू. फक्त काय ना हा राईडसाठी तर कुठे राईड करणार आहे त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस.